बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाभुळगाव धामणगाव रोडवर युद्ध पातळीवर जिनिंग प्रेसिंगचे काम सुरू झालेले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या उत्कृष्ट कामकाज आणि विकास कामांच्या बळावर प्रथम क्रमांकावर झळकलेली बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलत आहे। 12 ऑगस्ट 1993 रोजी यवतमाळ बाजार समितीपासून स्वतंत्र झालेली ही बाजार समिती आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे। बाभुळगाव बाजार समितीची स्थापना झाल्यापासून येथील मुख्य उत्पन्न कापूस हेच होते आणि या कार्यक्षेत्रात उच्च दर्जाच्या कापसाचे उत्पादन घेतले जाते। मात्र मागील काळात महाराष्ट्र राज्य कापूस एकाधिकारी योजना मोडकळीस पडल्यामुळे आणि पणन महासंघाचे जिनिंग प्रेसिंग बंद झाल्याने येथील कापूस खरेदी बंद झाली होती। अशा कठीण परिस्थितीतही संचालक मंडळाने धान्य खरेदीवर विशेष लक्ष केंद्रित करून या बाजारपेठेला धान्य मार्केट म्हणून नावारूपास आणले। येथील उत्तम बाजारभाव, अचूक वजनमाप आणि पायाभूत सुविधांमुळे ही बाजारपेठ अल्पावधीतच धान्याची प्रमुख पेठ बनली। कार्यक्षेत्रात कापूस जिनिंग व प्रेसिंग उपलब्ध नसल्यामुळे बाभुळगाव परिसरातील शेतकऱ्यांना आपला कापूस बाहेरगावी विक्रीसाठी न्यावा लागत असे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागायचा। शेतकऱ्यांची हीच खंत संचालक मंडळाच्या जिव्हारी लागली होती। यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घेत कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांच्या वारंवार भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवून बाभुळगावमध्ये जिनिंग प्रेसिंग सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची मनधरणी केली। या प्रयत्नांना आता मोठे यश आले असून बाभुळगाव तालुक्याच्या शिरपेचात मनासत तुरा रोवत बाभुळगाव धामणगाव रोडवर सध्या 2 जिनिंग प्रेसिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। तर लवकरच 3ऱ्या जिनिंग प्रेसिंगच्या कामासही सुरुवात होत आहे। शेतकऱ्यांचा बाहेरगावी होणारा त्रास थांबवण्यासाठी यंदापासून बाभुळगावातच CCIची कापूस खरेदी सुरू व्हावी यासाठी बाजार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या बी विकली प्रयत्नाचा एक भाग म्हणून 18 एप्रिल 2026 रोजी अकोला येथील CIYच्या शाखा प्रबंधकांना पत्रव्यवहार करण्यात आला। त्यानंतर 21 जून 2026 रोजी अकोला येथे बाजार समितीचे शिष्टमंडळ सभापती श्री दिनेश जी गुल्हाणे, उपसभापती डॉक्टर रमेश महानूर, संचालक डॉक्टर शेख अयूब शेखला आणि सचिव श्री विलास जी गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उच्चस्तरीय चर्चा केली। शेतकऱ्यांच्या कापसाची गुणवत्ता आणि त्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून देत लवकरात लवकर जिनिंग प्रेसिंगचे काम पूर्ण करून बाभुळगावात CCIची कापूस खरेदी सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन या शिष्टमंडळाने मिळवले आहे। त्यामुळे बाभुळगाव बाजार समितीच्या क्षेत्रात पुन्हा एकदा कापूस खरेदी सुरू होण्याची प्रबळ आशा निर्माण झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे।